मैत्र शब्दांचे चारच्या भागात मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे दत्तात्रय कोंडो घाटे यांची कविता नीज नीज माझ्या बाळा। एक स्त्री आपल्या बाळाला झोपवते आणि ते झोपवत असताना ती म्हणते, बा नीज गडे लढीवाळा, नीज नीज माझ्या बाळा। रवी गेला रे सोडून आकाशाला, धन जैसे दुर्भाग्याला, अंधार वसे चोहीकडे गगनात, गरिबांच्या जेवी मनात, बघ थकुनी कसा निजला हा इहलोक, मम आशा जेवी अनेक, खडबड हे उंदीर करती, कण शोधायाले फिरती, परी अंती निराश होती, लवकरी हेही सोडतील सदनाला, गणगोत जसे आपणाला, निज निज माझ्या बाळा। पहा काय कमालीचं दारिद्र्य आहे। त्या उंदरांना सुद्धा खायला ज्या घरात काही मिळत नाही अशा घरात ती एकटी स्त्री त्या आपल्या बाळाला घेऊन राहते। पुढच्या कडव्यात ती म्हणते, बहुदिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती, कुजून त्या भोके पडती, त्या मधुनी त्या दाखविती जगताला, दारिद्र्या पुले बाळा। हे कळकींचे जीर्ण मोडके दार, कर 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 वाजे फार, हे दुःखाने कणुनी कथी लोकाला, दारिद्र्या पुले बाळा। वाहतो फटीतून वारा, सुकवितो अश्रुधारा, तुझ नीज म्हणे सुकुमारा, हा सूर धरी माझ्या या गीताला, निज निज माझ्या बाळा। मातृहृदयस्थे काय म्हणते पहा, जो वरती हे जीर्ण झोपुडे अपुले, दैवाने नाही पडले, तो वरती तू झोप घेत जा बाळा, काळजी पुढे देवाला, जो वरती ह्या कुडीत राहील प्राण, तो वरी तुझ संगोपीन, तदनंतरची करू नको तू चिंता, नारायण तुझला त्राता, दारिद्र्या चोरील कोण, आकाशा पाडील कोण, दिग्वसना फाडील कोण, त्रैलोक्यपती आता तुझला त्राता, निज निज माझ्या बाळा। दिग्वसना म्हणजे वस्त्रहीन, अशा वस्त्रहीन आपल्याला आता काय ह्याच्यापेक्षा दारिद्र्य येणार आहे। आपले नातेवाईक सुद्धा सगळे आपल्याला सोडून गेलेले आहेत, त्यामुळे आता फक्त आपल्याला या देवाचाच आधार आहे। दारिद्र्याने गांजलेली अशी ही स्त्री एका बाजूला आपली व्यथा सांगतेय त्या बाळाला, पण तरी सुद्धा तिने नीतीच्या मार्गाने त्याने चालावं असं तिला वाटतंय। अशी ही सुशील माता शेवटच्या कडव्यात आपल्या बाळाला सांगते, तुझ जन्म दिला सार्थक नाही केले, तुझ काही न मिठे वियले, तुझ काही नसे छाया तुझ आकाश, धन दारिद्र्याची आस, या दाही दिशा वस्त्र तुला सुकुमारा, गृहनिर्जन राणी वारा, तुझ ज्ञान नसे अज्ञाना विण काही, भिक्षे विण धंदा नाही, तरी सोडू नको सत्याला, धन अक्षयतेच जीवाला, भावे भज दीन दयाळा, मग रक्षिल तो करुणा कर रे तुझला, निज निज माझ्या बाळा।
बा नीज गडे लढिवाळा, नीज नीज माझ्या बाळा. एकीकडे ही कविता मराठी भाषेचं अतिशय समृद्ध दर्शन घडवते. दुसरीकडे दत्तात्रय कोंडो घाटे ह्या पुरुषाने लिहिलेली, मातृहृदयातून लिहिलेली ही कविता आपल्या हृदयाला अतिशय स्पर्शून जाते. तुम्हाला पण ही कविता नक्की आवडली असेल. मैत्र शब्दांचे फेब्रुवारीच्या भागामध्ये पद्मा गोळेंच्या कवितांचा विशेष भाग, तसंच प्रेमकवितांचा विशेष भाग सुद्धा आम्ही घेऊन येतोय. नक्की बघत रहा मैत्र शब्दांचे. परत भेटूयात सद्गुरूंची महती भाग 7 मध्ये. तोपर्यंत नमस्कार.